निसर्ग आणि पशुपक्षी यांच्यात एक अतूट संबंध आहे. पशुपक्षी निसर्गाचा एक अविभाज्य अंग आहेत आणि निसर्गाच्या संतुलनासाठी ते खूप महत्त्वाचे आहेत. आम्ही शहरात आणि त्यातल्या त्यात प्रॉपर कॉलनीत राहूनही आमच्या परसबागेत जवळजवळ 15 वर्षांपासून आम्ही कोंबड्या पाळत आलेलो आहोत. आणि आम्हालाही त्यांच्याशिवाय होत नाही, कारण कसं आहे, आमचा परिसर मोठा आहे आणि झाडं झुडपं बरेच लावलेले आहेत. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कीटक, सरपटणारे प्राणी यांचाही वावर असण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे या कोंबड्या असल्यामुळे आम्ही निर्धास्त असतो, कारण त्यांचं कसं आहे, दिवसभर असं जमीन किंवा पालापाचोळा उकरण्याचा चाळा सुरू असतो. त्यांचे आवडते आणि मुख्य अन्न तसं कीटकच असते. त्याच्यामुळे वनश्री पण इथे परिसरात फिरत असते, तरी आम्हाला फारशी काळजी वाटत नाही. हॅलो, नमस्कार, रामराम मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या वनश्री विला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर मंडळी, आजची सकाळची सुरुवात आम्ही आमच्या परसबागेतून करत आहोत. आणि आता इथे बघा, आम्ही हे कोंबड्या पाळणं जसं आमच्यासाठी फायदेशीर आहे, पण मग ते तसं तेवढं सोपं पण नाही आहे. त्यांचा मेंटेनन्स, स्वच्छता, त्यांचं सगळं घर, परिसर, स्वच्छता, त्यांना स्वच्छ पाणी देणे, त्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था वगैरे सगळं बघावं लागतं. आता हे बघा, हे तळं जे आम्ही बनवलं आहे बदकांसाठी, तर हे दर तिसऱ्या दिवशी पाणी उपसून आम्हाला ते नवीन भरावं लागतं. पण जशी आपण निसर्गाची, पशुपक्ष्यांची काळजी घेतो, तसं तेही त्याची परतफेड कैक जास्त पटीने आपल्याला करत असतात. आता इथे बघा, हे आमच्या पालापाचोळ्यात अचानक आम्हाला हा खजिना दिसला आहे आणि आता तो बघण्यासाठी आमची वनश्री आणि तिच्या मागे आजी पण उत्सुकतेने येत आहेत. तर बघा, इथे पालापाचोळ्यामध्ये अचानक 3 अंडी दिलेली दिसली आणि हे असे सुखद धक्के आम्हाला मध्ये मध्ये मिळत असतात. याआधी पण आम्ही एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तर त्याच्यात तब्बल 19 अंडे आम्हाला एकाच वेळेस सापडले होते. आणि आता ह्या जागेवर पण आता हे 3 अंडे सापडले. त्याच्यानंतर मी पुन्हा दुपारी चेक केलं, तर तिथे खाली पुन्हा 2 अंडी होती आणि पुन्हा संध्याकाळी तिथेच 2, असे टोटल 7 अंडे एकाच दिवशी सापडले. सध्या पानगळीचा सीझन असल्यामुळे बागेत खूप पालापाचोळा पडत असतो, साचत असतो, वाऱ्याने इकडे तिकडे उडत असतो आणि मग ते डोळ्याला बरं नाही दिसत. पण कसं आहे, जर आपल्याला झाडं लावण्याची आवड आहे, झाडांचे फायदे आपल्याला हवे असतात, तर मग तसं थोड्या त्यामागे हा मेंटेनन्स पण आलाच. तर असं मधून आम्ही सकाळी चहा पाणी झाल्यानंतर असं परिसराची साफसफाई करत असतो. तुम्ही बघू शकता, आम्ही हा सगळा पालापाचोळा एकत्र झाडून घेतो. पण मग आम्ही कधी जाळत वगैरे नाही किंवा कचरा घंटागाडीत वगैरे पण देत नाही. आम्ही हा सगळा एका जागेवर साचवून तो तिथल्या तिथे बराच तो कुजत असतो. किंवा मग आम्ही झाडं लावताना ते कुंडी जी भरतो आपण मातीने, तर तिच्यात 60-70% हा पालापाचोळा भरत असतो. म्हणजे कालांतराने त्याची माती होऊन ती कुंडी वजनालाही हलकी राहते आणि त्या पालापाचोळ्याचं कंपोस्ट खत तयार होऊन त्या झाडाला आपोआप पोषक तत्त्व मिळत राहतात. आणि ती माती इतकी भुसभुशीत असते की त्याच्यात मुळांची वाढ पण खूप छान होत असते. जंगलात पण तेच असतं ना. जंगलात कुठे कोणी खतं थोडे टाकतं. नाही. तरी घनदाट जंगल तयार होतं, हो. तर ते असंच तयार होत असतं. हो. पालापाचोळ्याचं त्यांना आपोआपच खत मिळत असतं. हो, तिथे असंच खताचं इंचचा थर जमिनीवर तयार होत राहतो दरवर्षी. आणि त्या पालापाचोळ्याखाली अनेक प्रकारचे कीटक असतात, ते पण तो कुजवण्याचं काम करत असतात. अशी तिथे आपोआप ती निसर्गाची साखळीच तयार झालेली असते, इकोसिस्टीम तिथे असते. जोपर्यंत आपण तिला डिस्टर्ब करत नाही, तोपर्यंत ते सगळं व्यवस्थित चालतं. आणि जेव्हा माणसाचं तिथे इंटरफिअरन्स होतो, मग त्या जंगलांचा किंवा त्या इकोसिस्टीमचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. तर आपण एवढंच केलं तरी चालेल, की काही केलं नाही तरी चालेल, पण इंटरफिअरन्स नको करायला निसर्गाच्या कामात, नाही का? तर आता इथे परिसराची साफसफाई जवळजवळ झालेली आहे. तर आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आमच्या बागेत काही नवीन पाहुण्यांचं आम्ही
ॲडिशन केलेलं आहे ते पण दाखवणार आहोत. तर बघा, आम्ही ही राजहंसांची एक जोडी आणलेली आहे. तसे राजहंस आणायची आमची हिंमत होत नव्हती, पण मग वनश्रीचे डॅडी दुसऱ्या दिवशी डायरेक्ट ती जोडी घेऊनच आले म्हटल्यावर आमच्याकडे ते स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. मग काढलं, उघडलं यूट्यूब आणि थोडंसं राजहंस पालनचा अभ्यास करायलाही सुरुवात केली. आम्हाला जितकं अवघड वाटलं होतं तितकं त्यांचं पालन करणं अवघड नाही आहे. तर मंडळी, हा म्हणजे पक्षी असा वाटतो की इतका सुंदर आहे आणि राजहंस जे नाव आहे त्याचं, तो नावाप्रमाणेच अगदी राजासारखा राहतो. राजबिंड व्यक्तिमत्व, अगदी त्यांची चालण्याची जी लकब आणि असं धीरोदात्तपणे त्यांचा वावर असतो सगळीकडे, की कवीलाही त्यांच्या काव्यात यांचा त्यांना समावेश व्यक्त होण्याचा मोह व्हावा व्हावा असं त्यांचं असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. हे रूपडं आहे. रोपड आहे. हो हो. हा, इतके सुंदर आहेत ते. दिसायलाही सुंदर आणि वागणंही तसंच आहे वागणंही त्यांचं. तसंच आहे. हो हो नक्कीच फरक आहे. आता हो. आपल्याकडे कोंबड्या पण आहेत हो. ऑलरेडी, बदक पण आहेत, पण हे वेगळे आहेत वेगळेच आहेत काहीतरी. ते. कधी फारसे इतक्या जवळ येत नाही ते खूप आपल्या आपल्याजवळ. जवळ ते येत नाही आणि ते आपल्यालाही येऊ देत नाही त्यांच्याजवळ. हम्म. आणि एक लांबून त्यांना बघण्यात एक वेगळीच मजा सकारात्मक असते. हो हो. हे वाटतं एकदम. धीरोदात्त वाटतात ते एकदम. अगदी राजबिंडे आहेत खरंच ते. हम्म. छान, म्हणजे नावाप्रमाणेच आहेत ते हो खरंच. हो. तर असे हे आमचे राजहंस नर मादीची एक जोडी आता आमच्याकडे आलेली आहे आणि आम्ही त्यांचं नामकरण पण केलं आहे बरं का मंडळी. तर नर जो आहे तो राजस आणि ती मादी तेजस, असे राजस तेजस आहेत. आणि त्यांच्याच बरोबर या चिनी कोंबड्या पण आणलेल्या आहेत वनश्रीच्या डॅडींनी. तर त्या नवीन आणल्या तेव्हा कोंबडा त्यांच्यावर थोडा हल्ला करत होता. मग त्यांना आम्ही हे जे मी सेकंड होम बनवून ठेवलं एक कोंबड्यांचं, कधी गरज पडली तर त्याच्यात आम्ही 3-4 दिवस ठेवलं होतं. आणि हे घर कसं बनवलं याचा पण व्हिडिओ मी आमच्या चॅनलवर टाकलेला आहे. तर बघू शकता इथे. तसंच आमच्याबरोबर एक गफला पण झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही, तोही आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. तर आता इथे तुम्ही बघा, ही जी बदकांची जोडी आहे तळ्यात आंघोळ करते, त्याच्यात आता हा नर बदक जो आहे तो बाहेर पडला आहे आणि ही जी आहे ही आंघोळ करणारी मादी, ही पण आम्ही आत्ताच विकत आणली. तर याच्यापूर्वी पण आमच्याकडे एक बदकांची जोडी होती आणि आम्हाला वाटलं की ते नर मादी आहेत, म्हणजे जे 6 महिने झाले आणून. मादी जिला आम्ही समजत होतो तर तो नर होता आणि त्या मादीला जोडी म्हणून आम्ही अजून एक नर विकत आणला. तर अशा प्रकारे आम्ही 6 महिन्यापासून ते आजच अंडं देतील, उद्याच अंडं देतील अशी वाट बघत होतो, पण ते काही घडून येत नव्हतं. मग आम्ही हे पक्षी आता ज्या लोकांकडून विकत घेतले त्यांना त्यांचा फोटो दाखवला. तर ते बोलले की ये कैसे किया अंडे देंगे, ये तो दोनों नर है. मग आम्हालाही काही आमचाही पहिलाच अनुभव होता बदक पाळण्याचा. मग आम्ही मादी एक्सचेंज करून घेतली त्यांच्याकडून, नर देऊन एक मादी घेतली. आणि आता हे बघा, या चिनी कोंबड्या, ही एक जोडी पण आणलेली आहे. नरमादीच आहे ना ती पण. हां, ते नरमादी मी व्यवस्थित त्यांच्याकडून समजून घेतलं. परत असं व्हायला नको बुवा. हां, पुन्हा तो गोळ नको. तर आता अशा प्रकारे आमच्या बागेत छान अनुरूप जोड्या तयार झालेल्या आहेत आणि सगळ्या अगदी नांदा सौख्य भरे सुखाने नांदून राहिल्या त्या सगळ्या. आणि त्याच्यामुळे आमचाही उत्साह वाढलेला आहे सध्या. हे नवीन पाहुणे आलेले आहेत त्याच्यामुळे. आणि या ज्या चिनी कोंबड्या आहेत यांचं नाव मी सोनी मोनी ठेवलं आहे. जरी त्याच्यात एक नर एक मादी आहे, पण यमक जुळण्यासाठी सोनी मोनी ठेवलं. आणि त्या इतक्या माणसाळलेल्या आहेत की त्या आमच्या जवळपासच राहतात. आम्ही कुठेही गेलो, बागेत फिरत असलो तरी मागे मागेच येतात त्या. तर अशा या सोनी मोनी आणि राजस तेजस नवीन पाहुणे काही. हे नवीन पाहुणे. तर आता ते सगळे एकत्र असे इतके जण आले की मग ते खातात पण चांगले. त्याच्यामुळे सध्या त्यांना मस्त पाहुणचार पण सुरू आहे. गहू, बाजरी, तांदूळ, ज्वारी, भात, उरलेल्या पोळ्या. तसंच मग सध्या हे आपलं मेथी, कोथिंबीर पण स्वस्त मिळतं त्याच्यामुळे
चालू आहे ते मुबलक प्रमाणात. वनश्रीचे बाबा त्यांच्यासाठी घासही घेऊन येतात. त्यांना हे धान्याबरोबर हिरवा हिरवा थोडासा चारा पण लागतोच गरजेचा थोडासा, असतो. गरजेचा ते असतो. त्यांचं पोषणही पूर्ण होतं. हम्म. आवडीने खातात अगदी. बदक किंवा राजहंस यांचं जीवन हे पाणीच असतं, म्हणजे किंबहुना त्यांचं जीवन हे पाण्याभोवतीच असतं. आणि हे आमच्याकडे एक तळं ऑलरेडी बनवलेलंच होतं. थोडं त्यांना लहान पडतं ते, पण मग ठीक आहे सध्या तरी ॲडजस्ट करून घ्यावं त्यांनी. आणि करतायत ते, एन्जॉय करतायत. आणि त्यांचा हा जलविहार बघणं म्हणजे नयन सुख जे नयन काय म्हणतात ते हेच. ते हेच असतं. आणि यांचा आवाज पण खूप लाऊड असतो. ते जेव्हा ओरडतात तर अगदी कॉलनीच दणाणून सोडतात. रस्त्याने जाणारे लोक आम्हाला विचारतात की ते दूध आणि पाणी वेगळे करणारे ते हेच का? तर असं काही नसावं, ही एक कविकल्पनाच असेल, नाही का? हे आपल्या बागेचे गार्ड म्हणून पण काम करत असतात. असं कोणी नवखं आपल्याकडे आलं की असं जोरात आवाज करतात आणि थोडंसं अटॅकिंग मोडमध्ये पण येतात ते. तर मंडळी, राजहंस जसे आमच्याकडे आले तर आम्हाला एक राजयोगाची अनुभूती आलेली आहे. आणि ती काय आहे हे आम्ही पुढच्याच व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहोत. तर आमचा पुढचा व्हिडिओ पण तुम्ही अवश्य बघा. आणि आमच्याबरोबर हा जो राजहंसांचा प्रवास आहे तो आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. तर मंडळी, पालापाचोळ्याबद्दल जे आम्ही सुचवलं ते तुम्हाला, त्याबद्दल तुमचे काय विचार आहेत हे आम्हाला नक्की कळवा. आणि तुमच्याकडेही जर असाच पालापाचोळा निघत असेल तर तुम्ही त्याचे काय करतात, किंवा जर तुमच्याकडे जागा कमी असेल तर तुम्ही तो गोण्यांमध्ये दाबून भरून त्याच्यावर थोडं डायल्युटेड ताक फवारून ते टेरेसवर पण तुम्ही एखाद्या सावलीच्या कोपऱ्याला ठेवू शकता. 3-4 महिन्यात खूप छान कॉम्पोस्ट तयार होतं त्याचं. तर चला तर मंडळी, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आमचे हे बागेतले नवीन पाहुणे तुम्हाला कसे वाटले हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत नवीन माहिती, नवीन विषय घेऊन. तोपर्यंत तुमचीही आणि तुमच्या परिसराचीही काळजी घ्या. थँक्यू.